दुःख आहे आणि हे दुःख आहे. आज मला माझ्या चारित्र्याच्या क्लॅरिफिकेशनसाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते, हीच निंदनीय गोष्ट आहे. हे महाराष्ट्रात होत आहे, सावित्रीच्या लेकींबाबत होत आहे. मला याचं दुःख आहे. करुणा मुंडेंनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, सुरेश दासांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, पण या सगळ्या गोंधळामध्ये ज्या व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं, परळीच्या एका व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं, तर तुला असं नाही वाटत का की त्या व्यक्तीकडून सुद्धा काहीतरी वक्तव्य आलं पाहिजे की जे काही चालू आहे त्याच्या? नाही, मला नाही वाटत. नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश दसांवरती कारवाई करतील असं वाटतं का तुमच्या भेटीनं? मी म्हटलं ना, त्यांनी माफी मागणं, त्यांनी बोलणं, त्यांना हा प्रकार चुकीचा आहे हे कळलं पाहिजे. त्याचे परिणाम काय होतात हे कळलं पाहिजे आणि पुढे जाऊन या बाबतीत कठोर नियम झाले पाहिजेत. हे आता माझं मोठं उद्दिष्ट आहे. एका व्यक्ती संदर्भात तेवढा मुद्दा, त्यांची माफी